रेडी स्टार्ट. जागतिक पर्यावरण दिनी महाराष्ट्र शासनाने हरित महाराष्ट्र योजना राबवण्यासाठी हरित महाराष्ट्र आयोगाची अधिकृतरित्या स्थापना केली. या योजनेपुढे 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य सरकारच्या धोरणात्मक दस्तऐवजात प्रथमच पारंपरिक वृक्ष लागवड कार्यक्रमांच्या मर्यादा आणि त्रुटींची स्पष्ट कबुली देण्यात आली आहे. परिच्छेद. आजवरच्या वनीकरण व हरितीकरण कार्यक्रमांमध्ये लागवड केलेल्या झाडांची संख्या आणि वाढलेले हरित क्षेत्र या संख्यात्मक निकषांवरच भर देण्यात आला. यासाठी जलद वाढणाऱ्या एकाच प्रजातीच्या तसेच परदेशी प्रजातींची लागवड नैसर्गिक गवताळ प्रदेशांमध्ये आणि गायरान जमिनीमध्ये करण्यात आली. मात्र अशा पद्धती पर्यावरणास प्रतिकूल ठरल्याचे पुरावे आहेत. नैसर्गिक गवताळ प्रदेशांवरील वृक्ष लागवडीमुळे स्थानिक जैवविविधतेला धोका निर्माण झाला, भूजल पातळी खालावली आणि हजारो कोटी रुपयांचा सार्वजनिक निधी अत्यल्प वृक्ष जीवनदरामुळे वाया गेला. याशिवाय गायरानांसारख्या सामायिक जमिनींवरील वृक्ष लागवडीमुळे धनगरांसारख्या पशुपालक समुदायांच्या पारंपरिक स्थलांतरित चराई मार्गांवर परिणाम होऊन राज्य, शेतकरी आणि पशुपालक यांच्यातील जमीनविषयक संघर्ष वाढले. परिच्छेद. या पार्श्वभूमीवर हरित महाराष्ट्र योजनेचे पारंपरिक वृक्ष लागवड कार्यक्रमांतील त्रुटी मान्य केल्या आहेत. ही बाब निश्चितच स्वागतार्ह. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयामध्ये नियोजनातील एकात्मिक दृष्टिकोनाचा अभाव, प्रजाती निवडीतील विसंगती तसेच लागवडीनंतरच्या देखभाल आणि संवर्धनाकडे झालेल्या दुर्लक्षाची नोंद करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीतील देखरेखीचा अभाव आणि केवळ संख्यात्मक उद्दिष्टांवर असलेला भर यावर सातत्याने झालेल्या टीकाही परिशिष्टांसह 23 पानांच्या या शासन निर्णयात प्रतिबिंबित झाली आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी समग्र भूदृश्य विकासावर आधारित वनीकरण दृष्टिकोन, GIS आधारित डिजिटल भूमी बँक तसेच विविध पर्यावरणीय व कृषी हवामान पट्ट्यांसाठी स्थानिक वृक्ष प्रजाती निवडीचे निकष निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याशिवाय रोपवाटिका बळकट करणे, दर्जेदार रोपे व बियाण्यांच्या पुरवठा साखळीचे सुदृढीकरण करणे यांसारख्या उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत. वृक्ष जीवनदर वाढवण्यासाठी 10 वर्षांपर्यंत निधी उपलब्ध करून देणे आणि तटस्थ संस्थेमार्फत पडताळणी करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. परिच्छेद. या शासन निर्णयात प्रथमच गवताळ परिसंस्थांना स्वतंत्र ओळख मान्य करण्यात आली आहे. गवताळ प्रदेश आणि पाणथळ क्षेत्रांचे पुनरुज्जीवन वृक्ष लागवड न करता साध्य केले पाहिजे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राज्य पुरस्कृत वृक्ष लागवड कार्यक्रमांच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. परिच्छेद. मात्र गवताळ प्रदेशांमध्ये वृक्ष लागवड टाळण्याचा निर्णय जितका महत्त्वाचा आहे तितकेच महत्त्व स्थानिक गवतांच्या शास्त्रीय पुनरुज्जीवनाला द्यावे लागेल. स्टॉप.